विधान भवनामध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून देखील आंदोलन केले जाते। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले। केंद्र सरकारच्या दूध भुकटी आयातीच्या निर्णयाचा विरोधकांनी निषेध केला। या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागतील असा आरोप विरोधकांनी केला। विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची देखील मागणी केली। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली सध्या विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। केंद्र सरकारच्या दूध भुकटी आयातीच्या निर्णयाचा विरोधकांनी निषेध केला आणि या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागतील असा आरोप करण्यात आला। विरोधकांनी यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची देखील मागणी केली। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं सध्या आंदोलन सुरू आहे। दूध भुकटी आयात केल्याने विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। याच्यामुळे दूध उत्पादकांना फटका बसेल असं विरोधकांचं म्हणणं आहे। सोबतच शेतकरी कर्जमाफीची देखील विरोधकांनी मागणी केली। सध्याची ही दोन दृश्य आपण विधान भवनातली पाहतोय। एकीकडे सत्ताधारी सुद्धा आंदोलन करतायत आणि दुसरीकडे विरोधकांचं सुद्धा विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे। गेले काही दिवस सध्या विरोधकांकडून टीका होत होती की भाजपचं अपयश आलं, त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून एक अकेला मोदी सप्पे भारी अशी पोस्टरबाजी करत आंदोलन केलं जाते, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं सध्या पाहायला मिळतंय, कारण विधान भवनाच्या पायऱ्यांवर सध्या दोघांकडून देखील आंदोलन केले जात आहे। सत्ताधाऱ्यांनी हातात पोस्टर घेत घोषणाबाजी सुरू केली आणि एक अकेला मोदी सप्पे भारी असं म्हणत त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली, तर दुसरीकडे हातात गाजर घेऊन विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। सरकारनं सगळ्या प्रश्नांना गाजर दाखवलं असं म्हणत सध्या विरोधकांचं सुद्धा आंदोलन सुरू आहे। सरकारचा यावेळी निषेध आणि धिक्कार करण्यात आला। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या प्रश्नी सध्या विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते। विधान भवनातली ही थेट दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आंदोलन करताना पाहायला मिळतात।